नमस्कार श्रोतेहो. पालक म्हणून आपण अनेकदा मुलाकडून बऱ्याच अपेक्षा करतो, पण ही मुलं म्हणजे अगदी मातीचा गोळा असतो. त्यांना आपण जसे घडवू तसे ते घडत जातात. मोठी असताना मुलं आपल्या पालकांना आणि खास करून आईला अधिक पाहत असतात. आईचा स्वभाव, आईची शिकवण या मुलामध्ये उतरते. अशा वेळी आपण आदर्श आई कसं व्हायचं हे लेखिका आणि एक उत्कृष्ट आई ठरलेल्या सुधा मूर्ती यांच्याकडून शिकूया. सुधा मूर्ती यांच्याप्रमाणे आदर्श आई व्हायचं असेल तर त्यांच्यातील 4 गुण प्रत्येक आईने अंगीकारले पाहिजेत, ज्यामुळे तुमच्या मुलासोबतच तुम्ही देखील तुमच्या क्षेत्रात प्रगती कराल आणि टॉपला जाल, यात शंकाच नाही. नंबर 1, मुलांना मोकळा वेळ द्या. पालक म्हणून मुलावर सतत लक्ष ठेवून राहणे गरजेचे नसते. अनेकदा तुमचा विश्वासच त्यांचा मार्गदर्शक बनतो. पालक म्हणून मुलावर 100% विश्वास ठेवा. विश्वास ठेवूनही मुलं चुकलं तर त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहा. पण मुलांना मोकळा वेळ द्या. सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून राहू नका. या मोकळ्या वेळात तुम्ही देखील अतिशय महत्त्वाच्या तुमच्या कामाच्या गोष्टी देखील करू शकता. हा वेळ तुमच्यासाठी आणि मुलांच्यासाठी खास ठरू शकतो. या नात्यात तुम्ही एकमेकांचा आदर करा. नंबर 2, मुलासमोर आदर्श निर्माण करा. मुलांना कोणत्याही गोष्टीचे पालन करण्यास भाग पाडू नका. आपल्या सवयी मुलावर लादू नका. त्यांच्यासमोर उदाहरण ठेवा. त्यांना इतके अनुकरणीय बनवा की मुलांना ते सवयीप्रमाणे उचलायला आवडेल. मुले मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात. त्यांना त्यांच्या पालकाच्या निरीक्षणातून सवयी लागतात. त्यामुळे तुमच्या मुलाने सवय म्हणून उचलू नये असे काही करू नका. त्यामुळे घरी वावरताना किंवा कुणाशी बोलताना अतिशय सावधपणे बोला, सकारात्मक राहा आणि तोच गुण मुलांना स्वीकारायला लावा. नंबर 3, मुलासमोर अतिशय सामान्य वागा. साधे राहणे हा जीवन जगण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे आणि तो सुधा मूर्ती यांच्यापेक्षा कोणीही अचूकपणे मांडू शकत नाही. त्यांच्या साधेपणासाठी आणि उच्च विचारसरणीसाठी नेहमीच आदरणीय मूर्ती नेहमी पालकांना पालकत्व त्याचप्रमाणे पालन करण्याचा सल्ला देतात. अन्न असो वा पोशाख किंवा घराची सजावट असो, इन्फोसिस फाउंडेशनच्या चेअरपर्सन आपल्या जीवनात नेहमी साध्या राहणीच्या अनुयायी राहिल्या आहेत. उगाच अनावश्यक वस्तूवर खर्च करण्यापेक्षा गरजेच्या वस्तूवर खर्च करा. मुलं हाच आदर्श तुमच्याकडून शिकणार आहेत. नंबर 4, मुलांना सतत पाठीशी घालू नका. पालकत्वाकडे मोठ्या प्रमाणात लक्ष देण्याची गरज असताना मुलावर मुख्य लक्ष केंद्रित केल्याने मुलांचे स्वतःची प्रतिभा लक्षात घेण्याची क्षमता दडपली जाईल. एका मुलाखतीत सुधा मूर्ती यांनी पालकांना सतत मुलावर लक्ष केंद्रित करू नये असे सांगितले. तुमच्या मुलाला पोहणे, पियानो, वक्तृत्व, क्रिकेट, कला इत्यादी सर्व गोष्टींमध्ये उत्कृष्ट बनवू नका. त्यांना विचार करू द्या. त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यासाठी मोकळा वेळ द्या. त्यांना त्यांच्या गतीने फुलू द्या. उदाहरणार्थ, जर तुम्ही त्यांनी वाचावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टीव्ही किंवा फोन बंद करावा आणि स्वतःच वाचायला बसावे. ते प्रवचनापेक्षा उदाहरणाने जास्त शिकतात. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधा. धन्यवाद.